नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही इथून रीड करू शकता. त्यानंतर इथे ऑनलाईन परीक्षेसाठी जेवढे पण उमेदवार पात्र झालेले आहेत त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही इथून चेक करू शकता. संपूर्ण मोठी लिस्ट आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथे तुम्ही तुमचं नाव किंवा रोल नंबर इथं सर्च करू शकता, रजिस्ट्रेशन नंबर सर्च करू शकता आणि तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. सोबतच खाली आल्यानंतर इथे लॉगिनचं ऑप्शन आहे. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथून तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकत आहे. मित्रांनो बघा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विषयी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स देखील काढलेले आहेत आणि लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय. याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुमच्यासाठी देऊन घेतो. त्यानंतर पुढे लगेच आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये लेटेस्ट झालेल्या 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय आणि त्याच सोबतच 7 ते 8 विषयांचे नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. यामध्ये लेटेस्ट झालेले 2025 चे अहमदनगर जिल्हा बँकेचे पेपर झाले. यामध्ये लिपिक, गार्ड, चालकचे पेपर झाले. हे सर्व 20 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर भेटतील. अशा स्वरूपामध्ये सातारा, चंद्रपूर, भंडारा, त्याच सोबत रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्याचे शिपाई, लिपिक या पदांचे देखील पेपर तुम्हाला सर्व आपण एकत्रित उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये टोटल अशा प्रकारचे 75 पेक्षा क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. त्याच सोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या विषयांचे जर म्हटलं तर टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स देखील भेटून जातील. त्याचसोबतच संगणक विषयावरती प्रश्न विचारले जातात. या हेतूने संगणकाचे आयएमपी प्रश्न, बँकिंग सहकार विषयाचे आपल्याला आयएमपी प्रश्न, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयाचे देखील आपण आयएमपी प्रश्न उपलब्ध करून देतोय. या सर्व विषयांच्या नोट्स 7 ते 8 विषयांचे नोट्स आणि आपल्याला 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर हे सर्व आपण पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतोय. यांची एकत्रित किंमत ठेवलेली 229 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्हाला नंबर दिसत असेल 9139 64 31 90 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 229 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. यामध्ये तुम्हाला 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि त्याच सोबत 7 ते 8 विषयाच्या नोट्स सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. अतिशय कमी किमतीमध्ये सर्व लेक्चर झालेला क्वेश्चन पेपर उत्तरासोबत तुम्हाला भेटून जातील आणि त्याचसोबत 7 ते 8 विषयांच्या नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे. कारण ही पदभरती जर म्हटलं तर 2021 ला सुरू झाली होती मित्रांनो आणि त्या पदभरतीचे पेपर 2025 मध्ये होत आहेत. या हेतूने ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी या वर्षी खूपच चांगली संधी असणार आहे या जिल्हा बँकेच्या परीक्षेमध्ये. कारण खूपच कमी आपल्याला जे विद्यार्थी ते परीक्षेला आलेले बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. तर या हेतूने तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा. तुमच्यासाठी नक्कीच इथं फायदा होणार आहे. खूपच कमी मेरिट लागलेलं आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. इथून तुम्ही जाहिरात वगैरे डाउनलोड करू शकता. आता आपण जाणून घेऊया प्रवेशपत्र डाउनलोड करायचं तर या वेबसाईटची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर आपल्याला सर्वप्रथम तुमचा फॉर्म नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जो पण पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉगिनचं ऑप्शन आहे, लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. कोणत्या प्रकारचा टेक्निकल जर प्रॉब्लेम आला तर इथे नंबर दिसत असेल या नंबरवरती तुम्ही कॉल एसएमएस करू शकता. त्याचसोबत ईमेल वरती देखील ईमेलच्या माध्यमाने तुम्ही संपर्क करू शकता जर प्रॉब्लेम आला तर. त्या अगोदर आपल्याला इथं काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. या सर्व सूचना व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील कॉल एसएमएस आले होते की आमचं अजून प्रवेशपत्र उपलब्ध झालेले नाहीये. तर प्रत्येक सेंटरनुसार, कारण आता जर म्हटलं तर आपल्याला जिल्ह्यामध्ये पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. तर जिल्हा बँकेचे पेपर जर म्हटलं तर वेगवेगळ्या सेंटरवरती असतात आणि सेंटर ऍडजस्ट न झाल्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांचं सेंटर लवकर ऍडजस्ट झालं त्यांना प्रवेशपत्र इथं डाउनलोड करायला ऑप्शन आलेलं आहे. परंतु अजून देखील बहुतेक विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड होत नाहीये. काळजी करू नका. तुमचं देखील प्रवेशपत्र येत्या काही दिवसामध्ये तुम्ही डाउनलोड करू शकत आहात. जर तुमचं झालं असेल तर तुम्ही इथं युजर आयडी, पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करून तुमचं प्रवेशपत्र आलेलं आहे की नाही ते चेक करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देत आहे. या व्यतिरिक्त तुमचे जे पण प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि सांगितल्याप्रमाणे या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. कारण लेटेस्ट झालेल्या जिल्हा बँकेच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही, ज्या सर्व एका सोबत उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल ती क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.